सुरुवातीला बातमी आहे क्रीडा विश्वातून। आशिया कपमध्ये भारत आणि पाकिस्तान मेगा फायनल मॅच होतीये। पाकची 20 षटकांमध्ये सर्व बाद 146 धावांपर्यंत फक्त मजल पाहायला मिळाली आहे, तर भारतासमोर विजयासाठी पाकिस्ताननं 147 धावांचं आव्हान दिलंय। चांगल्या सुरुवातीनंतरही पाकिस्तानी फलंदाजांची घसरगुंडी पाहायला मिळते, तर ऑल आउट झालेले आहेत 146 रन्सवर आणि त्यानंतर भारतासमोर आता आव्हान आहे ते म्हणजे 147 धावांचं। 147 धावा भारतानं पार केल्या तर भारतच पुन्हा एकदा पाकिस्तानला चारी मुंड्यात चित करणार आहे। चांगल्या सुरुवातीनंतर सुद्धा पाकिस्तानी फलंदाजांची घसरगुंडी पाहायला मिळाली आहे। वरुण चक्रवर्ती, अक्षर पटेल, बुमराहला प्रत्येकी 2 विकेट्स घेता आल्या, तर भारताकडून कुलदीप यादवला सर्वाधिक 4 विकेट्स मिळालेल्या आहेत। भारत पाकिस्तान विरोधामध्ये विजयाची हॅट्रिक आता भारत करणार का, याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। यानंतर बातमी आहे पावसाची आणि पावसानंतर झालेल्या नुकसानीची। राज्यातील अनेक भागामध्ये अतिवृष्टीमुळे शेतकरी आणि सामान्य नागरिकांचे अपरिमित नुकसान झालंय। अर्थव्यवस्था अक्षरशः कोलमडून पडलेली आहे। शहरी भागांना सुद्धा याची झळ पोहोचली आहे। या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं आपत्ती निवारणाची काही महत्त्वपूर्ण कामं तातडीनं हाती घ्यावीत असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी केलंय। पंचनामा प्रक्रियेसाठी ठराविक मुदतीचे बंधन नसावं, नुकसान भरपाईसोबत पुनरुज्जीवन कार्यक्रमाचा आराखडा तयार करणं, साहित्य वाटपाचा कार्यक्रम हाती घ्यावा, शेतकरी हिताचे निर्णय घ्यावे, तसंच पूरग्रस्तांना मानसिक आणि सामाजिक आधार द्यावा असं आवाहन शरद पवारांनी केलंय। यंदाच्या मोसमात गोदावरीला 7व्यांदा पूर आलाय, पण आजचा पूर हा सर्वात मोठा असल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे। पुरात रामकुंड गोदाघाटचा परिसर पूर्णपणे पाण्याखाली गेलाय। अहिल्यानगर जिल्ह्यातील मुसळधार पावसाचं हे थैमान। पावसामुळे पुन्हा एकदा सीना नदीनं रौद्रावतार धारण केलाय। त्याचवेळी शेवगाव तालुक्यातही पावसाचा उद्रेक दिसला, तर साईंची शिर्डीही मुसळधार पावसानं जलमय झाल्याचं चित्र दिसलं। अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत असल्यानं जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालंय। शहरातून वाहणाऱ्या सीना नदीला पुन्हा पूर आलाय, त्यामुळे कल्याण महामार्ग बंद करण्यात आला। तसंच नेप्ती नाक्याजवळील नदीकाठी असलेल्या घरांमध्ये पाणी शिरलं। आपण हे दृश्य पाहू शकतो की अहिल्यानगरमध्ये सीना नदीला हा पूर आलेला आहे। जवळपास यापूर्वी असा पूर या ठिकाणी कधी आला नव्हता। आपण समोर जर पाहिलं तर घरांमध्ये दुकानं आहेत, घरं आहेत, त्याने पाणी शिरलं आहे। त्या ठिकाणी तिथले माणसं जे आहेत त्यांना बाहेर येण्यासाठी रस्ते नाही, त्यामुळे ते घरापाशी थांबून बसलेले आहेत। कारण या जवळपास या नदीला एक अर्धा किलोमीटरचं पात्र जे आहे पूर्णपणे भरलेलं आहे, त्यामुळं हा काही ठिकाणी नदीचं पुलाचं काम चालू आहे, त्यामुळं हा अडथळा होत आहे। मुसळधार पावसाचा फटका शेवगाव तालुक्यालाही बसलाय। ओढे नद्यांना आलेल्या पूर पाण्यामुळे तालुक्यातील अनेक मार्गांवरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली। नेवासा, दहिगाव, लाड जळगाव पैठण, गेवराई, दहिफळ, तिसगाव यासह अनेक मार्ग पावसामुळे ठप्प झाले। नेवासा तालुक्यातही ढगफुटीसारखा पाऊस झाला। पावसामुळे तालुक्यातील अनेक गावांचा संपर्क तुटलाय। सोनई गावातील मुख्य बाजारपेठेत पाणी साचून रस्त्याला नदीचं स्वरूप मिळाल्याचं दिसून आलं। अनेक दुकानं पाण्याखाली गेली। या पावसामुळे शेती पिकांचंही मोठं नुकसान झालं। शनिवारपासून राहता, संगमनेर, कोपरगाव, श्रीरामपूर आणि राहुरी तालुक्यासह सर्व दूर मुसळधार पाऊस झाला। या पावसाचा शेती पिकांना मोठा फटका बसला। शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला खरीपाचा घास परतीच्या पावसानं हिरावून घेतला। ओढे नाले ओसंडून वाहत असल्यानं दळणवळणाचे मार्ग बंद झालेत। सगळ्या तालुक्यांमध्ये काल संध्याकाळपासून पाऊस कोसळतोय, त्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटलाय। अनेक ठिकाणचे जे
बंधारे आहेत ते देखील फुटले, त्यामुळं अनेक घरांमध्ये पाणी गेलंय, शेतीचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालंय आणि नागरी वस्त्यांमध्ये देखील पाणी गेलेलं आहे. व्यापारी संकुल देखील अनेक ठिकाणी पाण्याखाली गेलेत. त्यामुळं जनजीवन जे आहे अहिल्यानगर जिल्ह्यातलं ते कुठेतरी विस्कळीत झाल्याचं चित्र बघायला मिळतं. ढगफुटीसारखा पाऊस झाल्यानं रस्त्यांवर पाणी आलं. यामुळं कामावर जाणाऱ्यांना मोठी कसरत करत जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागला. अतिवृष्टीमुळे राहता तालुक्यातील शेत शिवारं पाण्याखाली गेली आहेत. मुसळधार पावसामुळे द्राक्ष बागेला तलावाचं स्वरूप मिळालं. या साचलेल्या पाण्यात शेतकऱ्याचा पोहतानाचा व्हिडिओ व्हायरल झालाय. अतिवृष्टीनं मेटाकुटीला आलेला हा शेतकरी पिंपळस गावचा आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात सातत्यानं अतिवृष्टी होतीये. या अतिवृष्टीनं आधीच शेतकऱ्याचा घास हिरावलाय. पण आता पुन्हा एकदा पाऊस सुरू झाल्यानं जिल्ह्यातील शेतकरी हवालदिल झालाय. शिर्डीहून हरीश दिमोटेसह साहेबराव कोकणे, न्यूज 18 लोकमत, अहिल्यानगर.